सीमा बिट्टू आणि राजूच्या स्कूलमधून परत आल्यावर त्या दोघांना जेवण भरवत होती आणि मग झोपवणार होती. तर सीमाची मोठी मुलगी शिकवणीसाठी गेली होती. आपल्या मुलांचा निरागसपणा पाहून सीमाच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती विचार करू लागली की अवघ्या काही वर्षात माझ्या बिट्टूला काय काय सहन करावे लागले. खरं म्हणतात की मुलांनाही त्यांच्या पालकांच्या चुकीच्या निर्णयामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. आणि इथे मी इतक्या दिवसांनी माझ्या काळजाच्या तुकड्याला कोणते दिवस दाखवले. तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. जेव्हा सीमा पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा तिच्या सासूने तिची खूप काळजी घेतली. घरात खूप छान वातावरण होते. तिला मुलगा झाला पाहिजे असा दबाव तिच्यावर कोणीही आणला नाही. सीमाने जेव्हा पहिल्यांदा आपल्या मुलीचा चेहरा पाहिला तेव्हा तिला किती आनंद झाला होता. घरातही उत्साहाचे वातावरण होते. हळूहळू सीमाची मुलगी मोठी होऊ लागली आणि जेव्हा ती 8 वर्षाची झाली तेव्हा सीमा पुन्हा गर्भवती झाली. नंतर तिला जुळी मुलं होणार हे कळल्यावर सगळ्यांच्या आनंदाला पारावाच उरला नाही. पण तिची नणंद मालविका नेहमी तिच्यावर चिडायची, कारण लग्नाला 10 वर्ष झाली तरी ती अजूनही आई होऊ शकली नव्हती. बरं, जेव्हा वेळ आली तेव्हा सीमाने 2 गोंडस मुलांना जन्म दिला. घरातले सगळे खूप खुश होते, पण तिची नणंद अजिबात खुश दिसत नव्हती. तिला आपल्या वहिनीची ईर्ष्या वाटू लागली की तिच्या वहिनीला आता 3 मुले होती आणि तिला एकही मूल नव्हते. हळूहळू वेळ वेगाने जात होता. एके दिवशी सीमाची नणंद मालविका तिच्या आई वडिलांच्या घरी आली होती. तासनतास आईजवळ बसून ती काय बोलत होती कुणास ठाऊक. त्यानंतर सीमाच्या सासूबाई जानकीताईंनी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर आपला मुलगा राजीव याला आपल्याकडे बोलावले आणि सगळे मिळून काहीतरी बोलू लागले. त्यानंतर सीमाला तेथे बोलवण्यात आले. सीमा सासूबाईंच्या खोलीत जाताच जानकीताई गंभीर स्वरात म्हणाल्या, हे बघ सुनबाई, देवाने तुझ्या झोलीत सुंदर मुलं दिली आहेत. तुझ्या नंदेकडे बघ, ती अजून आई झाली नाहीये. तिला असं वाटतं की तुम्ही तुमचं एक बाळ तिला द्यावं. मलाही असंच वाटतं की तुम्ही तिलाही आई बनण्याची संधी द्यावी. जर तिने दुसऱ्या कुणाचं मूल दत्तक घेतलं तर माहीत नाही ते मूल पुढे जाऊन कसं निघेल, पण हे बाळ तर तिच्या भावाचेच असेल. तुमच्या डोळ्यासमोर तुमचे बाळ मोठे होताना तुम्हाला सुद्धा दिसेल आणि आपल्या नंदेची मदत केली त्याचे पुण्य सुद्धा तुला मिळेल. सीमाने तर विचार सुद्धा केला नव्हता की तिच्यासमोर अशी परिस्थिती येऊन उभी राहू शकते. ती तर आपल्या 3 मुलांना एकसारखं प्रेम देत होती. कोणत्या एक बाळाशिवाय जगणे ही कल्पना सुद्धा तिने केली नव्हती. राजीवला सुद्धा समजत नव्हते की काय करावे. शेवटी सासूबाईंनी सतत दबाव टाकल्यानंतर सीमाने आपले मन घट्ट केले आणि ती विचार करू लागली की ताई सुद्धा आपल्याच आहेत ना. माझे मूल इथे राहिलं काय किंवा त्यांच्याजवळ राहिले काय, एकच गोष्ट आहे, माझे बाळ डोळ्यासमोरच मोठं होईल. म्हणून तिने आपल्या हृदयावर दगड ठेवून आपल्या वर्षभराच्या मुलाला आपल्या नंदेच्या झोळीत दिलं. सुरुवातीला तर तिचा मुलगा बिट्टू खूप रडला. आपल्या आईची आठवण काढून तो सतत आपल्या आईला शोधत असायचा. परंतु हळूहळू मालविकाने त्याला प्रेम देऊन स्वतःला आई म्हणण्यास शिकवले. त्यामुळे हळूहळू बिट्टू मालविकालाच आपली आई समजू लागला होता. जेव्हा तो 2 वर्षाचा झाला होता तेव्हा एक दिवस मालविकाची तब्येत खराब झाली होती. ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला समजले की आपण प्रेग्नेंट आहोत. तेव्हा ती खूपच खुश झाली आणि विचार करू लागली की मी विनाकारण परेशान होत होती. मी प्रेग्नेंट राहिलीच. बस त्याच दिवसापासून तिने बिट्टूचा राग करणे चालू केले. तो दिवसभर रडत ओढत असायचा तेव्हा मालविका उलट त्याच्यावरच ओरडायची आणि म्हणायची, काय एवढं ओरडत आहेस. तर कधी कधी ती त्याच्याबरोबर तुझा माझा असा खेळ सुद्धा खेळू लागली. तिला असे वाटत असायचे की जर हे माझे बाळ असतं तर कदाचित त्याने मला एवढा त्रास दिला नसता. त्यामुळे ते बाळ आता एक दुसऱ्याचे बाळ बनून त्या घरात राहू लागले होते. कारण मालविका प्रेग्नंट राहिल्यापासून ती त्याला आईची माया देत नव्हती. पण मालविकाचा नवरा ऑफिसमधून आल्यानंतर बिट्टूची काळजी घेत होता. तो त्याच्याबरोबर खेळत सुद्धा असायचा. तेव्हा मालविका विचार करायची, जेव्हा आपले बाळ येईल तेव्हा सुद्धा माझा नवरा आपल्या मुलाला सोडून याच्याच मागे वेळ बर्बाद करेल का. शेवटी हळूहळू वेळ निघून गेली आणि मालविकाने एक दिवस मुलाला जन्म दिला. आता मुलाच्या जन्मानंतर मालविका खूपच खुश होती. त्यानंतर दिवस रात्र ती आपल्या मुलावर भरभरून प्रेम करू लागली होती आणि बिट्टूला साधी विचारायची सुद्धा नाही. बिट्टू आईच्या प्रेमासाठी तरसत असायचा आणि आपल्याला सुद्धा आईचे प्रेम मिळावे यासाठी बिट्टू जेव्हा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती त्याला जवळ येण्यापासून रोखायची. त्यामुळे बिट्टू खूप रडत असायचा. दिवसभर तो भुकेने व्याकुळ असायचा, परंतु कोणी त्याच्याकडे लक्ष देणारे नव्हते.
पूर्ण कुटुंब असूनही सीमाच्या मुलाला अनाथासारखे जीवन जगावे लागत होते. एक दिवशी अचानक सीमा तिच्या सासूसोबत तिच्या नंदेच्या घरी पोहोचली आणि तेव्हा तिचा मुलगा बिट्टू जमिनीवर पडून रडत असल्याचे तिने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर माशा फिरत होत्या. जणू अनेक दिवस त्याने आंघोळ केली नाही. तो खूप अशक्त झाला होता. त्यांना काही समजण्याआधीच मालविकाचा चिडलेला आवाज आतून आला. "एक कार्ट्या, फक्त दिवसभर रडत असतोस. तुझं पोट आहे की विहीर कधी भरतच नाही. तू तर तुझ्या आईवर गेला आहेस. जशी ती बुक्कड आहे तसाच तू सुद्धा बुक्कड झाला आहेस." हे ऐकून सीमाच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. तिने रागाने आपल्या सासूबाईंकडे पाहिले. तेव्हा तिच्या सासूबाईंची नजर शरमेने खाली झुकली. त्यांनी आपल्या नातवाला कोणत्या हातात सोपवले होते? सीमाने क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलाला उचलून आपल्या हृदयाशी कवटाळले. तेवढ्यातच आतून मालविका आली. तेव्हा सीमा म्हणाली, "ताई, तुम्ही माझ्या मुलाबरोबर चांगले केले नाही." तेव्हा मालविका म्हणाली, "वहिनी, तू एक काम कर. मी पेपरवर सही करून देते. तू तुझे बाळ परत घेऊन जा. आता मला तुझ्या मुलाची गरज नाही आहे आणि नाही मी त्याचे नखरे पुरवू शकत. माझ्याजवळ माझे स्वतःचे बाळ आहे ना, त्यामुळे मला आता इतर कोणाच्याही मुलाचे पालनपोषण करण्याची गरज नाही आहे." हे ऐकून तर सीमा स्तब्धच होऊन गेली होती. मग ती रडतच बिट्टूला घेऊन आपल्या घरी परत आली. ह्या घटनेला 6 महिने झाले असतील. त्यानंतर एक दिवस मालविकाच्या मुलाला खूप ताप आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार केले, परंतु ते त्या मुलाला वाचवू शकले नाही. त्या घटनेने मालविका तर सुन्न होऊन गेली होती. तर मालविकाच्या नवऱ्याने या सर्व प्रकरणाचा दोष मालविकावर लावला होता. त्याचे म्हणणे होते की तुझ्या कर्माचेच हे फळ आहे. तू एक लहान निरागस बाळाला रडवलेस, तडपडवलेस, एका आईचे हृदय दुखावलेस. कदाचित त्यामुळेच तुला ही शिक्षा मिळाली आहे. आता परत जीवनामध्ये कधीच मुलाचे नाव घेऊ नकोस. मालविकाला आता खूप वाईट वाटत होते. एक दिवस ती आपली चूक सुधारण्यासाठी पुन्हा एकदा बिट्टूला मागण्यासाठी सीमाच्या घरी पोहोचली होती. जेव्हा सीमाला समजले की ती पुन्हा बिट्टूला मागण्यासाठी आली आहे, तेव्हा तिच्या हैराणीची कोणतीच सीमा राहिली नाही. ती विचार करू लागली की ही किती मतलबी आहे. हिला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. लोकांच्या भावनांची हिला पर्वाच नाही आहे. अगोदर तर हिने घमेंडमध्ये येऊन बिट्टूला परत पाठवले होते. आज तिच्या नंदेचा अभिमान तुटला तेव्हा ती पुन्हा रडत होती आणि बिट्टूला मागण्याची विनवणी करत होती. तेव्हा सीमा नाकारून म्हणाली, "नाही ताई, जर तुमचे मन लागत नसेल तर तुम्ही कोणत्या तरी अनाथाश्रमातून एखादे बाळ दत्तक घ्या. आता मी माझे बाळ तुम्हाला देऊ शकत नाही. अगोदरच मी माझ्या काळजावर दगड ठेवून माझा मुलगा तुमच्याकडे सोपवला होता. मला वाटले होते चला घरातलीच गोष्ट आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मी एवढं तर करूच शकत होती. परंतु एकदा मी माझ्या बाळाची दुर्दशा पाहिली आहे. हे माझं बाळ आहे, कोणतं खेळणं नाही. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा परत पाठवून दिलं आणि जेव्हा मन करेल तेव्हा पुन्हा येऊन मागून न्यायचे." सीमाचे हे बोलणे ऐकून मालविकाला राग आला आणि ती म्हणाली, "वहिनी, मी इथे माझे दुःख वाटण्यासाठी आली आहे आणि तू इथे मलाच ऐकवत आहेस? तुझ्यात थोडी सुद्धा माणुसकी नाही आहे का?" मग आपल्या आईकडे पाहत म्हणाली, "आई, बघ ना, वहिनी माझ्यासोबत किती घाणेरडा व्यवहार करत आहे, ते सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर. त्यावर तू काहीच बोलणार नाहीस का?" जानकीताई आपला चष्मा ठीक करत म्हणाल्या, "बाळा, आता मी काय बोलू? जेव्हा मला बोलायचे होते तेव्हा मी तुझ्यासाठी बोलली होती ना. मीच तर या गोष्टीसाठी सुनबाईला तयार केली होती की तुझे बाळ माझ्या मुलीला दे. मी विचार केला होता की चला या निमित्ताने तरी तुला मातृत्वाचे सुख मिळेल. परंतु तू काय केलेस? तू तर तुझा मुलगा होताच आमच्या बिट्टूला नजरअंदाज करू लागलीस. आमच्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे म्हणून तू त्या छोट्या जीवाला तेथे रडवत होतीस. एका आईच्या प्रेमासाठी तू त्याला तरसवत होतीस. तो एक जीव आहे, कोणते सामान नाही. जेव्हा तुझं मन करेल तेव्हा तू त्याला उचलून घेऊन जाशील आणि मनात येईल तेव्हा परत पाठवशील. किती मुश्किलीने आम्ही सर्वांनी स्वतःला सांभाळले होते की चला ठीक आहे, आपलं बाळ आहे, परंतु ते आपल्याच घरात जात आहे आणि ते बाळ तुला सुद्धा आई समजू लागले होते. त्याच्यासाठी सुद्धा ती गोष्ट सोपी नव्हती. तू विचार कर, बिट्टूच्या जागी तू असतीस, काही महिन्यासाठी दुसऱ्याच कोणत्या तरी महिलेला तुला आई बोलावे लागले असते आणि ते लोक तुला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले असते, तर तुझ्या बालमनावर त्याचा वाईट परिणाम झाला नसता का? अगोदरच आमच्या निर्णयाने आम्ही बिट्टूच्या जीवनाबरोबर खेळलो आहोत. आता यापुढे तसं होणार नाही." एवढं बोलून तिच्या आईने तिच्यासमोर हात जोडले. तेव्हा ती वाईट टोन करून तिथून निघून गेली. आता ती नवऱ्याला अनाथाश्रमातून सुद्धा बाळ दत्तक घ्यायला सांगू शकत नव्हती, कारण तिच्या नवऱ्याला तिच्या सर्व हरकती समजल्या होत्या आणि तिच्या अशा हरकतीमुळे त्याला सुद्धा खूप दुःख झाले होते.
म्हणून त्यांनी निर्णय घेतला होता की आता दुसरे कोणतेही बाळ दत्तक घ्यायचे नाही. मित्रांनो, काही लोक किती मतलबी असतात ना. त्यांना ना कोणाबरोबर ही भावनिक नाते जोडायचे असते, ना कोणाची पीडा समजून घ्यायची असते. फक्त आपल्या स्वार्थासाठी रंग बदलू सरड्यासारखे रंग बदलत राहणे, हाच अशा माणसांचा स्वभाव असतो. अशा लोकांचा विचार करून काय फायदा आहे, कारण आपल्याला माहित आहे की काही दिवसांनी अशी माणसे नक्कीच बदलणार. अशा माणसांवर भरोसा ठेवणे किती कठीण काम होऊन जाते. अशा माणसांपैकीच एक म्हणजे मालविका आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, मालविकाच्या आयुष्यात जे काही घडले ते योग्य होते का, याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.